सर्वांना जय भीम आणि जय संविधान। भावांनो, ही घटना आहे 2019 मधली, सागर जिल्हा जो की मध्य प्रदेशमध्ये आहे। तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये अशा घटना भरपूर प्रमाणे घडतात। तर भावांनो, एका दलित मुलीसोबत रेप करण्याचा प्रयत्न केला होता काही गुंडांनी। तर त्या मुलीनी त्या गुंडाबद्दल FIR दर्ज केली गेली होती आणि गुंडावांचा दबाव होता की तू जर FIR केली तर आम्ही तुझं घर संपवू म्हणून। FIR केल्यानंतर ही घटना तिने तिच्या भावाला सांगितली, तर भावानी गुंडांशी वाद केल्यामुळं गुंडांनी तिच्या भावाला मारले, तिच्या चुलत्याला मारले व तिच्या आईला निर्वस्त्र करून मारहाण झाली। तर भावांनो, पीडित महिला आज या जगामध्ये नाही आहे, कारण तिलासुद्धा जीव मारण्यात आलेला आहे। तर तिचे काही व्हिडिओ आहेत ते बघून घ्या। 2019 में जो मेरे साथ छेड़छाड़ हुई थी, विक्रम सिंह ठाकुर और पुष्पेंद्र ठाकुर, अंकित ठाकुर, विशाल ठाकुर, छोटू रैकबार, इन लोगों ने मेरे साथ छेड़छाड़ की थी। तो उस टाइम मैंने जब ये छेड़छाड़ की थी, बुरी तरीके से छेड़छाड़ की थी, तो ये लोग बोले कि अगर तुम घर पे बताओगी तो मैं जो भी मतलब जान से मार देंगे। तो मैंने आके अपनी मम्मी को, भैया को बताया। तो जब मेरे भैया ने इनसे पूछा तो उल्टा इन लोगों ने मेरे भैया को बीच स्टैंड पे मारा था, तलबे चटवाए थे, तो जिसका वीडियो मेरे पास है। और 2019 का जो केस था उसका राजीनामा का दबाव बना रहे थे ये लोग, राजीनामा का दबाव कि राजीनामा करो। हम लोगों ने राजीनामा नहीं किया तो इनने हमारे भैया को मार मार के निर्मम हत्या कर दी इनकी। तर बघितला भावांनो व्हिडिओमध्ये पीडित मुलगी आरोपींचे नाव सांगत आहे जे की BJPचे कार्यकर्ते आहेत। आता तुम्ही मला म्हणसाल की तू सारखा BJP करतो की BJPने सर्व केलं। तर भावांनो, मुलगी स्वतःहून सांगत आहे की हे सर्व जे गुंड आहेत हे BJPचे कार्यकर्ते आहेत। तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस। इसके पीछे विक्रम सिंह ठाकुर, कोमल सिंह ठाकुर, आजाद ठाकुर, अंकित ठाकुर, ये हैं विजय ठाकुर, BJP के हैं सब। हाँ, ये सब भूपेंद्र के हैं। ठीक है। और सर ये अंकित ठाकुर ये परिषद में अध्यक्ष भी हैं, जनपद अध्यक्ष, युवा मोर्चा का है। और सर ये उन लोगों ने मम्मी को भी ना 70 जेंट्सों के बीच में बेपर्दा करके उनको मारा है। तर बघितला भावांनो, पीडित मुलगी सर्व आरोपींचे नाव सांगत, पण गुंड अजून सुद्धा पोलिसांच्या पकडमध्ये नाही आहेत, कारण की BJP सरकार आहे दादा। इथं मोठ्या बिल्डरांचे पोरं पुण्याची घटना बघून घ्या एक वेळेस की 2 जागेवरती ठार झाले, पण मुलाला अर्ध्या तासाच्या आत सोडून दिलं। सत्ता सध्या BJPची आहे। तर अशा घटना घडणं हे साहजिकच आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा की सत्ता आज तुमची आहे, उद्या दुसऱ्यांची असणार। अशा घटना जे घडायला लागल्यात त्या मोठ्या प्रमाणात BJPच्या कार्यकाळानुसार दिसून येतात। तर भावना, आता ही जी पीडित मुलगी आहे सध्या आपल्या सर्वांच्या मध्ये नाही आहे, कारण की न्याय न भेटल्यामुळं ही जग सोडून चालली गेली। तर भावांनो, तो सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडं की काय बोलावं, अशा घटना घडत आहेत, मला शब्दसुद्धा उरकत नाही आहेत की काय बोलावं अशा घटनांवरती। तर भावांनो, फार लाजारणी एक गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये अशा घटना घडू लागल्या जिथे एक प्रमाणामध्ये BJP सरकार सांगते की बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि बेटींनाच अशा घटना, बेटींच्या सर्वात जास्त घटना दिसून येतात। तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा, तुमची कमेंट फार मूल्यवान आहे। जय भीम, जय संविधान।